काही लोकांच्या घरात प्रवेश केल्यावर लगेच एक विशिष्ट शांती, आनंद आणि समाधान जाणवतो, तर काहींच्या घरामध्ये गेल्यावर लगेच एक निगेटिव्ह एनर्जी किंवा एका विशिष्ट प्रकारचा ताण जाणवायला लागतो. या दोन्ही घरांमध्ये हा फरक नेमका कशामुळे असतो? कारण काही घरे ही फक्त चार भिंतीच नसून त्यापेक्षा अधिक काहीतरी असतात. ते घर म्हणजे तिथे राहण्यासाठीचा तो एक निवारा नसून ते एक मंदिर असतं. आपण देवाची अगदी मनापासून भक्ती करतो खरं, पण देवाची साक्षात उपस्थिती आपल्या घरात आहे का, हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. देव हा आपल्याला स्पष्टपणे दिसू शकणारा जरी नसला तरी त्याचं वास्तव्य आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. काही चुका केल्यामुळे या देवाचं वास्तव्य लगेच आपल्या घरातून नाहीसं व्हायला लागतं आणि या चुका आपल्याला कोणत्याही हालतीत टाळायला हव्यात. आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला देव तुमच्या घरात वास्तव्य करतोय का हे सांगणारी 10 सोपी पण शक्तिशाली चिन्हे सांगणार आहे. यापैकी अर्धी जरी चिन्हे तुमच्या घरात दिसून आली तर समजून घ्या की तुमचं घर हे फक्त चार भिंती नसून ते एक पवित्र स्थान आहे. यासोबतच मी या व्हिडिओच्या शेवटी हे देवाचं वास्तव्य तुमच्या घरात कसं आमंत्रित करायचं याविषयी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चिन्ह 1, शांततेचं वातावरण. असं म्हणतात, जिथे शांती असते तिथेच देवाचं अस्तित्व असतं. जिथे देवाचा वास असतो अशा घरात प्रवेश करताच एक शांती जाणवायला लागते. ही फक्त ध्वनी बाबतीचीच शांती नसते, तर अगदी मन देखील पूर्णपणे शांत झाल्यासारखं जाणवायला लागतं. जर या घरात कुणी बाहेरचे पाहुणे येत असतील किंवा इतर कोणी व्हिजिटर्स येत असतील तर ते देखील अनेकदा सांगतील की तुमच्या घरात एक विलक्षण शांतता आहे किंवा इथे थांबायला खूप छान वाटतं. तुमच्या या घरात कोणतीच भीती वाटणार नाही किंवा असुरक्षितता जाणवणार नाही. कोणत्या तीव्र भावनांचा अभाव असतो, त्यामुळे कोणत्याच नकारात्मक ऊर्जा या घरात प्रवेश करूच शकणार नाहीत. त्यामुळे लक्षात असू द्या की देवाचं अस्तित्व जर तुमच्या घरात तुम्हाला निर्माण करायचं असेल तर सर्वात आधी शांती निर्माण करायला हवी. चिन्ह नंबर 2, नियमित प्रार्थना आणि कृतज्ञता. जिथे देवाचं अस्तित्व असेल अशा घरात नियमितरित्या पूजा, प्रार्थना, ध्यान आणि स्तोत्र पठण यासारख्या गोष्टी केल्या जातात. भक्तिमय वातावरणाने घराची शुद्धता आपोआप व्हायला लागते. यापुढे जाऊन काही ठिकाणी तर पूर्ण कुटुंब दिवसातून एका ठराविक वेळी जर एकत्र येऊन एकमेकांसोबत एक कृतज्ञतेचं क्षण शेअर करत असेल आणि एकमेकांसोबत प्रार्थना करत असेल तर नक्कीच तिथे देव स्वतःहून तुमच्यासोबत राहायला येईल. यासाठी आपल्या घरात एक ठरलेलं पूजा स्थान असावं, जिथे सगळेजण त्यांच्या वेळेनुसार प्रार्थना करायला येतील. घरातील इतर ठिकाणी आपण खातो, झोपतो, आराम करतो, पण हे प्रार्थना स्थळ मात्र घरातील आपल्या सगळ्यांच्या आत्म्याचं शुद्धीकरण करणारं आणि पालन पोषण करणारं स्थान असेल. त्यामुळे याचं महत्त्व खूप आहे. चिन्ह नंबर 3, सकारात्मक संवाद. जिथे देवाचं अस्तित्व आहे असं घर पवित्र असतं. इथे कोणत्याच चुगलीसाठी, एकमेकांची निंदा करणे किंवा भांडण यासाठी फारसा वाव नसतो. या घरातील लोक एकमेकांशी प्रेमाने वागणारी असतात. त्यामुळे ही एकमेकांना बोलताना धन्यवाद, मला तू खूप आवडतोस, तू हे करू शकतोस अशा प्रकारचे संवाद करत असतात. त्यामुळे त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम आणि प्रोत्साहन देणारं स्वभाव ठळकपणे दिसून यायला लागतं. कुणी घरातून काही महत्वाच्या कामासाठी बाहेर निघत असेल किंवा कोणते महत्वाचे कार्य सुरू होणार असतील तर एकमेकांना आशीर्वाद देण्याची सवय या घरातील लोकांमध्ये असते. या सगळ्या चांगल्या सवयींचा परिणाम म्हणजे या घरातील हे शब्द या घराच्या दगडमातीत जीव ओतून त्यात एक जिवंतपणा आणणारी शक्ती बनतात आणि तिथे देव आपोआप यायला लागतो. चिन्ह नंबर 4, पुरवठा व समृद्धी.
अशा पवित्र असलेल्या ठिकाणी कधीच कोणता व्यक्ती जास्त काळासाठी कोणत्या अडचणीत अडकून राहत नसतो. तिथे आवश्यकता ही अनपेक्षित मार्गांनी पूर्ण होत असते. कुणाला गरज पडली असेल किंवा अडचणीत अडकलेला असेल, त्याला वाचवण्यासाठी देव लगेच धावून येत असतो. आर्थिक किंवा इतर अडचणीत अचानक मदतीचे दरवाजे उघडायला लागतात. पैशांची थोडीफार जरी चुणचुण असली तरी पैशावरील अतिरिक्त असलेल्या चिंता मात्र कमी असतात, कारण इथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्याकडील धन पुरेल या गोष्टीवर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे लक्षात असू द्या की देव जिथे स्तुती आहे तिथेच वास करतो. त्याला तुमच्या घरात बोलवण्यासाठी नेहमी कृतज्ञतेचं वातावरण निर्माण करा, कारण कृतज्ञतेचंच वातावरण समृद्धीला आकर्षित करत असतं. चिन्ह नंबर 5, आरोग्य. जिथे देवाचं अस्तित्व आहे अशा घरात शारीरिक आणि भावनिक दोन्ही आरोग्य सुदृढ असतं. जे काही एकमेकांमधील जुने भांडण असतील किंवा नाराजी आणि मनमुटाव असेल ते दूर होताना दिसतील. या घरात राहिल्याने घराबाहेरच्या लोकांशी तुटलेली नातीही बरी व्हायला लागली आहेत असं दिसून यायला लागतं. इथे शारीरिक आरोग्य देखील चांगल्या क्वालिटीचं असतं. या घरातील वातावरणच आरोग्यदायी आहे असा अनुभव यायला लागतो. थोडक्यात सांगायचं तर हे घर फक्त घर नसून ते एक हीलिंग सेंटर बनलेलं आहे, जिथे आत्मा आणि मन दोन्ही बरे होतात असं दिसून येतं. चिन्ह नंबर 6, दैवी संरक्षण. घर म्हटलं की लहान मोठे अपघात होणं हे आलंच. कुणाचा हात कट होणं, लहान मुले किंवा अगदी वृद्ध लोक घसरून पडतात. पण ज्या घरात दैवी अस्तित्व असतं त्या घरात अशा घटना फार कमी पाहायला मिळतात. आणि जरी असं काही घडत असलं तरी त्या गोष्टीचा परिणाम कमी होत असतो. प्रत्येक घटनेत अशी वेळ येते की यातून बरंच काही वाईट होऊ शकलं असतं, पण देवाने वेळीच वाचून घेतलं आणि एक अनर्थ होण्यापासून टळला असं दिसून यायला लागतं. या घरात कुणी एकटं जरी राहण्याचा योग आला तरी या एकट्या राहणाऱ्या व्यक्तीला भीती कधीच जाणवणार नाही. त्याला नेहमी एक अदृश्य संरक्षण त्याच्या बचावासाठी तिथे आहे असं जाणवायला लागतं. घर किंवा त्यातील लोक अनेक वेळा अडचणीत पडतीलही, पण त्यातून वारंवार सुरक्षितरित्या बाहेरही पडतील. चिन्ह नंबर 7, सामूहिक आध्यात्मिकतेत वाढ. या घरातल्या कुटुंबातील प्रत्येक जण स्वतंत्रपणे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करतोय असं दिसून यायला लागतं. यातील कुटुंब एकमेकांविषयी देव, जीवनातील मुख्य उद्देश आणि एकमेकांची सेवा यासारख्या विषयावर चर्चा करतील. हे कुटुंब या घरात एकत्र येऊन एका ठिकाणी बसून एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचेल किंवा पठन करेल किंवा एक सुंदर टाइम घालवेल, ज्यावरून हे घर एक भक्तांचं स्थान आहे असं दिसून येईल. चिन्ह नंबर 8, पवित्र चिन्हे. या घरातील पूजेचं जे स्थान असेल तिथे देवाच्या प्रतिमा किंवा चिन्हांना सन्मानाने ठेवलेलं असेल. त्यावर धूळ वगैरे जमा झालेलं दिसणार नाही. घरातील भिंतीवर सकारात्मक प्रतीके असल्याचं दिसेल, म्हणजेच शांती कमल किंवा ओम, स्वास्तिक यासारखी चिन्हे दिसतील. इथे घरात कोणताच कचरा दिसणार नाही, म्हणजे ज्या ठिकाणी जुन्या वस्तू असतील त्या तशाच पडून राहणार नाहीत. आणि ऊर्जेच्या प्रवाहात अडचणी निर्माण करणारी प्रत्येक गोष्ट हटवल्या जाईल. घरात कुठेतरी ताजी फुले त्यांचा सुगंध पसरवताना दिसतील, कुठे दिवा लावलेला आहे आणि अगरबत्तीचा गंध येताना दिसेल. या सगळ्या सुंदर आध्यात्मिक वातावरणातून येथील देवाचं अस्तित्व प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येईल. चिन्ह नंबर 9, पाहुण्यांना आनंददायी वाटणे. या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती असंच सांगेल की इथे येऊन खूप बरं वाटलं किंवा तुमच्या घरी काहीतरी वेगळीच सकारात्मक ऊर्जा आहे. लोकांना या घरात आपलेपणाने वागवल्या जातं आणि त्यांच्या गरजा काय आहेत ह्या लक्षात घेतल्या जातात. अतिथींची पूर्ण काळजी घेतल्या जाते.
अशा प्रकारे पाहुणचार घेतल्यावर फक्त भौतिक वस्तूच नाही तर अगदी तृप्ततेची भावना घेऊन सगळे पाहुणे या घरातून जातील. अशा प्रकारे हे घर फक्त घरच नसून ते एक प्रेम आणि आतिथ्य दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बनून जातं. चिन्ह नंबर 10, प्रार्थनांची उत्तरे. एखाद्या घरात देवाचा वास आहे याचं सर्वात ठळक चिन्ह म्हणजे इथे केलेली कोणतीच प्रार्थना निष्फळ जात नाही. या घरातून केलेल्या सगळ्या प्रार्थनांची उत्तरे मिळत असतात असा अनुभव वारंवार येताना इथे आपल्याला दिसतो. इथे राहणारी लोक अधूनमधून जरी कोणत्या अडचणीत अडकलेली असली तरी त्यांना अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतूनही अचानकपणे अगदी चमत्कारिकरित्या मार्ग मिळायला लागतात. यासोबतच इतर काही लहान मोठे चमत्कार या घरात किंवा घरातील लोकांसोबत घडतानाही दिसतात. तुमचं हे घर प्रार्थनेचं आणि भक्तीचं शक्ती केंद्र असल्यामुळे इथे देवाचं खरेखुरं अस्तित्व सगळ्यांना जाणवायला लागेल. देवाचे वास्तव्य आमंत्रित कसं करायचं? आपल्यापैकी बरीचशी लोक अशी असतील ज्यांच्या घरात यापैकी काही चिन्हे दिसून येत नसतील. तर काळजी करू नका मित्र हो, कारण हे अस्तित्व तुमच्या घरात कसं निर्माण करायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. सर्वात आधी आपल्या घराचं समर्पण करायचं आहे. लक्षात असू द्या, जर तुम्ही या घराला तुमचं स्वतःचं घर मानणार असाल तर तिथे देव कशाला येईल? त्यासाठी मनात रोज प्रार्थना करून देवाला सांगा की देवा, हे घर तुझे आहे, इथे वास करण्यासाठी ये आणि आमचं जीवन सार्थक कर. कित्येक लोक त्यांच्या घरात हा मंत्र लिहून भिंतीवर लावतात. यासोबतच तुम्हाला घरातून सगळ्या नकारात्मक वस्तू काढून टाकायच्या आहेत. यात वाईट ऊर्जा आणणाऱ्या कला असतील किंवा खराब झालेल्या सजावटीच्या वस्तू असतील, अशा सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर नेऊन टाकून द्या. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गौमूत्र मिळत असेल तर ते किंवा पवित्र पाणी घेऊन घरात शिंपडा आणि विविध मंत्रोच्चार आणि धूप दीप लावून या घराचं शुद्धीकरण करा. इथे दिवसातून एकदा तरी भक्ती संगीताचा वापर होऊ द्या. घरात शांत भजन, अभंग किंवा इतर भक्ती गीतांचा मधुर आवाज राहायला हवा. आमच्या घरात संध्याकाळी रोज अजित कडकडे यांचे श्री स्वामी समर्थांचे भजन लावल्या जातात. तुमची आवड जी काही असेल त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. यासोबतच तुम्हाला ज्या वचनांवर, ज्या दैवी शब्दांवर विश्वास आहे अशी शब्द, श्लोक किंवा वचने फ्रेम करून भिंतीवर लावा. त्यानेही घरातली एनर्जी ही पूर्णपणे सकारात्मक होताना दिसून येईल. तर मित्र हो, ही 10 किंवा त्यापैकी कोणतीही चिन्हे तुमच्या घरात दिसत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा ज्या देवाचे तुम्हाला आभार मानायचे असतील त्या देवाचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काहींच्या घरात जर ही चिन्हे दिसून येतच नसतील तरी त्यांनी अजिबात हताश व्हायचं नाहीये. देवाचा वास हा सगळीकडे असतो. तुम्ही मी सांगितलेल्या आमंत्रित करण्याच्या मार्गांना वापरून पहा. तो नक्की त्याचं अस्तित्व असल्याचे संकेत तुमच्या घरातही देईल. धन्यवाद मित्र हो.